हॉटेल श्री साई फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नाश्ता व जेवणासाठी तसेच मासोळीसाठी प्रसिद्ध ठिकाण चंद्रपुरी घाट पायथ्याशी पुणे नाशिक महामार्ग हॉटेल श्री साई फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या। साधारण 15 जानेवारी ऍक्च्युअली 1 जानेवारी पासून सुरू होतं, पण प्रॉब्लेम असा आहे की ते स्कॅनर मशीन जे आहे ना एवढं प्रोडक्शन नाहीये। प्रत्येक बँकेला प्रत्येक शाखेसाठी एक स्वतंत्र स्कॅनर मशीन घ्यायचं। आपलीच बँक घेतली तर आपल्याला 11 मशीन घ्यावं लागतं। तर एवढं प्रोडक्शन आता उपलब्ध नाही, ते कंपन्यांमध्ये प्रोडक्शन चालू आहे, त्याच्यामुळे त्यांनी थोडं लेट केलं। 15 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी ही मॅक्झिमम डेट असेल त्याच्यापासून चालू होईल। नाही, पण आरबीआयचं धोरण जर सरकारी बँकेसाठी असोसिएटेड आहे आणि ह्याच्या सर्वांना आपण हे संमेलन बनवलेलं आहे। जनरली असोसिएशनचा एक उद्देश असतो की जिल्ह्यातील ज्या बँका आहेत सरकारी बँका त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी किंवा त्यांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करावे, त्यांचे संचालक कर्मचारी यांच्यासाठी ट्रेनिंग सेशन ऑर्गनाईज करावे, असं एक असोसिएशनचा उद्देश असतो। त्याच अनुषंगाने आपण एक संमेलन भरवलेलं आहे। या संमेलनामध्ये असे 4 ते 5 प्रकारचे ज्ञान सत्र असणार आहे। ज्ञान सत्रामध्ये त्यांना टेक्नॉलॉजीबद्दल माहिती भेटणार आहे, सायबर सिक्युरिटीबद्दल माहिती भेटणार आहे, त्यानंतर व्यवसाय कसा वाढवावा, एनपीए कसं कंट्रोलमध्ये आणावं आणि ग्रोथ कशी करावी बँकेची, ह्या सगळ्या गोष्टीची ज्ञान सत्रामध्ये त्यांना माहिती होणार आहे। आणि पूर्ण आता असोसिएशनचे जे असतात पहिल्यांदाच इंटर बँक आपण कॉम्पिटिशन घेतो आहे। म्हणजे प्रत्येक बँकाची 4 ते 5 प्रकारचे कॉम्पिटिशन आपण यामध्ये घेत आहोत। त्याच्यामध्ये कॅरम आहे, नोट काउंटिंग स्पर्धा आहे, बॅडमिंटन आहे, सिंगिंग कॉम्पिटिशन आहे, अंताक्षरी आहे, अशा सर्व प्रकारचे कॉम्पिटिशन आपण त्याच्यामध्ये घेतो। त्याचा उद्देश एकच आहे की कर्मचारी किंवा संचालकाचं तर वर्षभर प्रयत्न करत असतात, ते बँकेकरता कष्ट घेत असतात, त्यांच्या कलागुणांना थोडंसं वाव मिळावा ह्या उद्देशाने आपण ते कॉम्पिटिशन बनवलं आहे। काही त्यांचे कला असतील त्यांना स्कोप भेटतो त्याच्या बाबतीत, तर असे आपण ते कॉम्पिटिशन बनवलं। काय असे वेगवेगळ्या आयडिया जे आहेत ते सगळ्या याच्यामध्ये जे तज्ञ येतात, म्हणजे याच्यामध्ये विश्वास ठाकूर जे आहेत ते महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष ना, ते येणार आहे आणि ते विश्वास सहकारी बँकेचे चेअरमन पण आहेत। अजय रम्याचे आहेत, ते देखील कुठल्या मुंबई राज्य फेडरेशनचे अध्यक्ष आहेत। अजय रम्याचे ते पण येणार आहेत। तर ही सगळी तज्ञ मंडळी बँकिंगमध्ये जे रिझर्व्ह बँकेकडे रिप्रेझेंट करतात सहकारी बँकांसाठी, हे सगळे येणार आहेत। आणि तिथं जी चर्चासत्र होणार आहे ती बँकिंगच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। सगळे एंटरटेनमेंट हा भाग जो आहे हा तो आहे, स्पोर्ट्स हा पण भाग आहेच आहे, पण त्याबरोबर या गोष्टी सुद्धा सगळ्या तिथे चर्चेला जाणार आहे, म्हणजे गरजेचं आहे। पण आरबीआयचं धोरण जर सरकारी बँकेसाठी तसं असेल तर सरकारी बँकेमध्ये जे राहायला लागतात व्यवहारासाठी 2-3 तास लागतील, त्यावेळेस असं धनादेशाचा विषय येणार नाही। आता धनादेश हा जो आहे ना क्लिअरिंग हा तर स्वतंत्र आहे, याच्यामध्ये समोर कस्टमर असतात, कस्टमर चेक भरून गेल्याच्या विषय समोर कस्टमर नसतात आणि हे स्वतंत्र मेकॅनिझमच वेगळं आहे क्लिअरिंगचं, हे तुम्हाला दिसणारच नाही, कारण स्कॅन होणार, स्कॅनवरून तुमच्या कॉम्प्युटरला डायरेक्ट इमेज येणार चेकची, तुम्ही डायरेक्ट तो चेकच्या इमेजवरून पास करायचं, सिग्नेचर तिथंच पाहून घ्या, इलेक्ट्रॉनिक सगळं असं म्हणजे बाकी संगणकामध्ये बाहेर कुठेच नाही ही बात सेपरेट करता येईल ऐका ना, डेटा जर भेटले ना तुम्हाला जे पाहिजे ते सर्क्युलर जे ना निपक्ष रोखोक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।